निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो, श्री हा, स्वामी बोला. समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. बोला ताई. ताई मला अनुभव शेअर करायचा होता. हा करा ना ताई. आज रविवार आहे, आज दिवसभर करू शकता. मी बघितलं तुम्ही आज पोस्ट टाकली होती ना, हा. हो त्यामुळेच केलं मी आता. कुठून बोलताय ताई? मी अहमदनगर जिल्ह्यातून बोलते, नेवासा. अच्छा. हा. हो. नाव सांगू शकता? नाही ताई, नाव नाही बरं, नका सांगू. हा. काय अनुभव आला ताई? ताई मी म्हणजे मला पहिल्यापासून माहितीच नव्हतं स्वामी सेवेचं काय असतं ते. हा. नाव ऐकून होते मी स्वामी समर्थांचं, म्हणजे इथं करतात ना बाकीचे. बरोबर. हो, पण करत नव्हते मी पहिलं काही स्वामी सेवेत. अच्छा. हा. हो, आणि मग नंतर करायला लागले मग. काय हो. करता सेवा? काय सेवा करता ताई? हो. चालतं. मग मी स्वामी सेवेचं करायला लागले ना, तर मी गुरुचरित्राचं पारायण केलं. मग अरे तुमचा वा. अनुभव ऐकूच करत होते बरं मी. हो काय? अरे वा. हा. हो, मला काही आयडिया नव्हती पहिली म्हणजे कसं असतंय काही. हो, मग मी सुरुवातीला गुरुचरित्राचं पारायण केलं. तर पहिल्या दिवशीच मी म्हणजे पहाटे करतात ना 3 वाजेच्या नंतर. बरोबर. हो, मग मी 2:30 वाजता उठले होते. मी 3 वाजेपर्यंत सगळं आवरलं. अरे वा. हा, आणि पारायण करायचं तर मग 3 वाजेपर्यंत आवरलं आणि देवपूजा करत होते. हा. हो, आणि मग देवपूजा करत होते. तर ताई मी देवपूजा करत होते ना, तर अक्षरशः बुद्धी म्हणजे डायरेक्ट कागदाच्या पुडीत माझ्या हातात पडली. अरे बापरे. हा, म्हणजे मला काहीच समजलं नाही. माझं लक्ष पण नव्हतं. मी देवाचं करत होते ना पूजा. हा. हा, न ते म्हणजे पडल्यासारखं झालं मला. देवाच्या ताटात पडलं ना ते. हो. तर मी इकडं तिकडं बघितलं. मी एकटीच जागी होते. आणि मी बघितलं, पण मला ते समजलंच नाही ते देवाच्या ताटात नव्हतं ना, हाताला लागून खाली पडलं ते. हा. बरोबर. मी साईडला बघितलं, इकडं तिकडं, म्हटलं पडलं असेल असं काहीतरी, माझं असं एक ग्रह. हो. आणि मग मी ताटात बघितलं तर ती पुडी त्याच्यात, आणि ती बापरे. पाण्यात भिजली ती. अरे मी हा. खोलून बघितली तर त्याच्यात उदी होती. कुठून आणली ती? तुम्ही ठेवली होती का? नाही, देवाच्या म्हणजे मी तेच नाही विचार करत होते. देवघरात नव्हतं, काहीच नव्हतं. अय्या. हा, आणि मग मी बघितलं तर मी म्हणजे मला तोपर्यंत असं काही माहितीच नव्हतं बरं. हा. आणि मग मी बघितलं, ते खोलले, मी ठेवले. तर माझ्या मनाचा कसा समज का असन बुवा असं. हा. बरोबर. हा, म्हणजे मला काहीच आयडिया नव्हती त्याची. आणि इथं कसं आहे, इथं देवगडचं एक तुम्ही ऐकून असाल, इथं नेवाशाची तिथं माहिती आहे. देवगड. हो, तिथं दत्ताचं हे असतं स्थान बघा. आहे. हा. हो, आणि मग आम्ही तिथं जात असतो ना. म्हणजे मी 5 गुरुवार जात होतो आम्ही दोघं सलग तिथं. अरे वा. हा, मग मी कसं म्हटलं, असल समजा असं देवगडचं जरी असले, पण देवघरात तर काही नव्हतंच तिथं. बरोबर. हा. मग माझ्या लक्षात ते आलं, म्हटलं असल देवगडची आपण जर आणलेली असली तर. हा. मग मी काय केलं, देवपूजा वगैरे केली आणि मग कलश वगैरे मांडला. पारायण चालू करायचं होतं ना मला. हो. तर ते पारायण चालू करा, कलश वगैरे मांडला मी. मग सगळी पूजा केली, स्वामी समर्थांना गंध वगैरे सगळं केलं. हा. आणि मग आता वस्त्र केलं, कापसाचं वस्त्र असतं ना. हो, बरोबर. हा. हो, आणि मग वस्त्र वगैरे केलं. तर माझ्या मनात कसं आलं का आता आपण समजा देवाला सगळं केलं, प्रसाद ठेवायचं, पण तुळशीचं पानच नाही तोडलं. म्हंटल मी काल हा. आता रात्री कसं तोडायचं 3 वाजता, 3:30 बरोबर. वाजता हा. असं. तर माझ्या फक्त मनात आलं, पण मी काय म्हटलं, जाऊ दे आपण सकाळी ठेवू तुळशीचं पान, आता फक्त साखर ठेवू. अच्छा. हा. आणि मी काय केलं, वस्त्र वगैरे, मग ते आता देवाचं ताटातलं पाणी वगैरे सगळं बाहेर टाकलं, आणि मग ते वस्त्र ते ठेवलं ते ताटात. आणि मग सगळी पूजा वगैरे मांडली आणि वस्त्र घातलं घेतलं. तर अक्षरशः तुळशीचं पान त्याच्या ताटात होतं बघा. बापरे. ताट. हो, मी खोटं नाही सांगते, अरे वा. म्हणजे जस्ट पहिला अनुभव होता माझा तो. किती छान म्हणजे ताई.
हा आणि मी माझ्या फक्त मनात आलं होतं ताई का की तुळशीचं पान हा तोडलं असतं तर बरं झालं असतं काल संध्याकाळी अगोदर. बघा आणि लगेच ते तुळशी स्वामींनी म्हणजे माझ्या काही जस्ट मनात पण नव्हतं काहीच बघा असं की असे काही इतके अनुभव घडतील मला म्हणून. आणि म्हणजे पहिलाच स्वामी दिवस इतके होता. जागरूक आहेत ना की हा ते आणि प्रत्येकाचं जाणत बसतात. हो ताई आणि अक्षरशः म्हणजे पहाटे मी एकटीच जागी होते. कुणी मिस्टर ते सगळे झोपलेली होती. मी हा एकटीच हा करत होते ना. हा आणि मग पहिला दिवस माझा इतका मस्त गेला ताई. मी म्हणजे दोन म्हणजे अगोदर तर उगीच होतं पण माझ्या मनात असं आलं की देवगडचं असू शकतं बुवा हो हो असं. हो तर स्वामींनी मला ते तुळशीचं पानाचा लगेच अनुभव दिला. किती छान ताई. हो आणि मग काय केलं मी 5-6 दिवस पारायण केलं. हा आणि 7व्या दिवशी उद्यापन होतं माझं. हा हा तर 7व्या दिवशी मग मी सगळा स्वयंपाक वगैरे केला. घेवड्याची भाजी वगैरे, अरे वा पोळी, वरण, भात, हा शिरा हा वगैरे हा सगळं केलं. मग मला 10:30 वाजेपर्यंत आवरायचं होतं सकाळी. बरोबर. हो आणि मी म्हटलं आरती करू आणि मग प्रसाद आपण दाखवू देवाला. हम्म. मग मुलं बोलवली होती मी 6-7 मुलं जीव घाल म्हटलं 5 मुलं तर मग 7 मुलं भेटली मला. अरे वा हा हो आणि मग मी 10:30ला सगळं आवरलं आणि नैवेद्य सगळं केलं. आरती केली. मला 11:45 वाजल्यावर आरती करेपर्यंत. हो तर मग मी आरती केली आणि मी आणि माझा मुलगा होता आणि सासूबाई होत्या. हा हो आणि मिस्टर आता आमचं 2 व्हीलरचं शोरूम आहे तिथं होते ते गेलेले होते. बर स्वतःच आहे. हो हो आमचं स्वतःच. अरे वा हा हो आणि मग ते म्हटले मी म्हटलं त्यांना मला आज उद्यापन करायचं तर ते म्हटले तुझं आवर मला कॉल कर मी येईल म्हटले घरी जेवायला. हा तर मग ते गेले आणि आवरलं मग मला 11:45 वाजले आरती ते करूच तर. बरोबर. तर हो मग 11:15 तर झालीच असतील. मी आरतीला म्हणजे मोबाईल वरती करत असते ना मी. हा हो 16-17 मिनिटाची का काहीतरी आरती आहे ती. बरोबर हो हो मग मी आरती वगैरे केलं. मुलं जीव घातली आणि मिस्टरांना कॉल केला. म्हटलं या तुम्ही आता जेवायला. मला जेवायचं होतं. मग ते 12-12 वाजेपर्यंत आले बरं अरे घरी. वा हा ताई ते आले ती कधीच गंध वगैरे काहीच लावत नाहीत बरं. हो आणि त्या दिवशी आले तर त्यांच्या डोक्याला अष्टगंध होता. अरे हो आणि ते आले त्यांनी हातपाय तोंड वगैरे धुतलं. तर मी आले घरी मी ताट वगैरे मी बघितलं त्यांच्या डोक्याला अष्टगंध. पण म्हटलं आल्या कसं आपण विचारायचं. बोलायचं बरोबर आहे. मग मी त्यांना जेवायला वगैरे म्हटलं आणि म्हटलं का म्हणलं तुमच्या डोक्याला गंध कसा आला. तर ते हसले आणि म्हणतात बाबा आले होते. अगो बाई हा तर मी म्हटलं कुठेच बाबा होते. म्हणलं अरे ते देवगडचे बाबा असतात तिथं ते गंध वगैरे लावायला असतात बरं का म्हणे देवगडचे तिथं असतात म्हणे. हो आणि ते इकडे आले. आता ते देवगडचं अंतर आमच्या इथून 30-35 किलोमीटर आहे बरं. मग ते कसे आले बरं. हा कुणाला काय म्हणायचं त्याच दिवशी कसे आले बरं. इतर आमचं शोरूम पडलेलं आता 7-8 वर्ष झाले. तोपर्यंत आतापर्यंत कधीच नव्हते ते. कधीच नाही आताच कसे आले आणि बघा. त्याच दिवशी आले तर त्यांनाच गंध लावला. त्यांच्यापाशी बसले बोलले. तर ओ हो आणि मी म्हटलं का हो तुम्ही त्यांना चहा वगैरे तर विचारायचं ना म्हटलं. ते आले होते बाप. म्हणले अरे मी त्यांना चहा पाजला. 5 अरे रुपये वा दक्षिणा दिली. मी म्हटलं बरं झालं माझ्या मनात होतं बरं ताई दक्षिणा पण न्यायचं. दिली. हो 5 रुपये दिले. मी म्हटलं जास्त देतील अरे माझ्या काही लक्षात मी दिले आपले 5 रुपये. हो आणि मग माझं लक्ष म्हणजे इथं डोक्यात कसं आलं मुलं जीव घातले आणि बाहेर गेले आणि मग माझ्या लक्षात आलं की मी मुलांना 5-5 रुपये द्यायला पाहिजे होते हातातल्या. तर ते तुमचे डायरेक्ट स्वामींकडे गेले बघा. हो आणि ते आले ते सांगायला लागले मला असं माझा मुलगा म्हणतो बघ मम्मी कसे स्वामी आले. खरंच मुलगा केवढा आहे. तो आता 5वीला आहे. किती छान ना त्याला पण स्वामी सेवा घडते आईमुळे. नाही तो खूप करत छान असतो. खूप छान ताई. मी शेअर करते तुमचा अनुभव. हो चालेल. श्री स्वामी समर्थ ताई. खूप हो भाग्यवान आहात तुम्ही. हो श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. मी तुमचे सगळे अनुभव ऐकत असते ताई. हो ना. हो चालूच असतात ना. हो 6ला सुरू होतात. हो दुपारी 4ला. हो श्री स्वामी समर्थ. हो मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.